राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। मैं जाबिर शाह। दर्शकों, मालेगांव कैंप पुलिस स्टेशन की बड़ी कार्रवाई और इस बड़ी कार्रवाई में कैंप पुलिस स्टेशन ने 2 आरोपियों समेत 23 गाड़ियां बरामद की है। मालेगांव शहर में जहां हम सुनते हैं कि आए दिन बाइक चोरी की जाती है, तो वहीं पुलिस कहीं ना कहीं इन बाइक चोरों को गिरफ्तार कर इनके पास से आए दिन बाइक बरामद भी करते रहती है। लेकिन बाइक चोरी की वारदातों में कमी नजर नहीं आती। हर पुलिस स्टेशनों में कहीं कहीं FIR बाइक चोरी होने की दर्ज होती रहती है और कई मरतबा पुलिस कार्रवाई कर ऐसा एक बड़ी गाड़ियों का बड़ा स्टॉल भी जमा करने में कामयाबी हासिल करती है। उसी तरह आज फिर कैंप पुलिस स्टेशन की टीम ने PI और DB की टीम ने कार्रवाई करते हुए 23 गाड़ियां को बरामद किया है, जिसकी पूरी जानकारी ग्रामीण DYSP नितिन गनापुरे ने हमें जानकारी दी है। उन्होंने बताया है कि नासिक ग्रामीण SP बाला साहेब पाटिल और मालेगांव एडिशनल SP तेगबीर सिंह सिंधु के नेतृत्व में काम करते हुए DB की टीम और PI ने 2 आरोपियों समेत 23 गाड़ियां बरामद की है, जिसमें 2 आरोपियों के नाम भी उन्हें बताए गए हैं, जिसमें भाऊ साहेब उत्तम चौहान जो रहने वाला सोई गांव का है, उसके पास से 12 गाड़ियां बरामद की गई है। तो वही गाड़ियों की विल्हेवाट लगाने वाला नानू जादव जो जैताने साखरी का है, उसके पास से 10 गाड़ियां बरामद की है। टोटल 22 गाड़ियां हुई और एक गाड़ी बिक्री करते हुए बेचते हुए पुलिस ने हाथ लगी है। जैसे टोटल 23 गाड़ियां पुलिस के हाथ में लगी है। आइए जानते हैं क्या है पूरी जानकारी। ग्रामीण DYSP माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने, त्याचबरोबर श्री तेगबीर सिंग संधू सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण 2 आरोपींच्या ताब्यातून जवळपास 23 मोटरसायकल या ठिकाणी रिकवर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। येथील DBची टीम, त्याचबरोबर येथील PI त्यांना विशेष याचं श्रेय द्यावं लागेल। सर, आरोपींचं नाव आणि आरोपी यामध्ये 2 आरोपी आहेत। एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण, दुसरा आहे नानू भगवान जाधव। भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे, तर नानू जाधव हा जैताने साखरी येथील राहणार आहे। भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून आपण 12 मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून 10 मोटरसायकल अशा एकूण 22 आणि मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून 1 अशा एकूण 23 मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे। हा दोघांवर याच्या अगोदर पण गुन्हा दाखल झालेला आहे का? असं काही FIR वगैरे आहे का यांच्यावर? हो, या गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे, त्यांच्या विरोधात असे गुन्हे दाखल आहेत, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत। कोर्टात तिसरे दिले किती? यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले ना, आरोपी अटक आहेत, त्यांचा PCR आम्ही लवकर घेणार आहे। त्यानंतर याच्यापुढे जे काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचाही शोध घेण्यात येईल। त्याचबरोबर नागरिकांनाही मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल ज्यांच्या चोरी गेलेल्या असतील त्यांनी त्यांची कागदपत्रे या ठिकाणी सादर करावीत, मोटरसायकल व्हेरीफाय कराव्यात चेसिस नंबर, इंजिन नंबरच्या सहाय्याने, आणि त्यांचे मोटरसायकल त्यांना परत देण्यात येईल। कॅम्प पोलीस ठाणे येथे मार्च महिन्यामध्ये मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या संदर्भात आमचं जे गुन्हे उघडकीस पथक आहे, DB पथक, ते त्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते। बऱ्याच जणांनी त्यांना एका संशयित इसमावर संशय असल्यामुळे त्याच्या मागे लागले, सापळा रचला आणि खूप रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्याच्या मागावर राहून तो एक गाडी विक्री करत असल्या प्रयत्नात असताना त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर त्याचं अटक केलं, त्याच्याकडे ती गाडी जप्त केली, त्यामध्ये अधिकची चौकशी केली त्याच्याकडनं। तर त्यावेळेस त्याने एकूण आत्तापर्यंत ही एक सुरुवातीची गुन्ह्यातली गाडी व्यतिरिक्त 22 गाड्या त्याने आपल्याला काढून दिलेल्या आहेत। त्यापैकी 12 गाड्या आपण त्याच्याकडनं जप्त केल्या आणि 10 गाड्या ज्याला त्याने विकलेल्या होत्या त्या व्यक्तीकडून आपण जप्त केलेल्या आहेत। यामध्ये 2 आरोपी करण्यात आलेले आहेत। यामध्ये एकूण आत्तापर्यंत 23 चोरीला गेलेल्या गाड्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असतील, इतर हद्दीमधील असतील, 23 चोरीच्या गाड्या आपण इथे जप्त केलेल्या आहेत आणि हे मोठं यश आमच्या या
DPच्या पथकाने आहे. माननीय SP सर असतील, आमचे आदरणीय ॲडिशनल SP सर असतील, आमचे DYSP सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक मोहीम आम्ही राबवलेली आहे. आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे जे काही DP पथक आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि ह्या एक चांगली कामगिरी आमच्या या DP पथकाने करण्यात आलेली आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुमची गाडी चोरीला गेलेली असेल तर त्या गाडीच्या कागदपत्र घेऊन ह्या ज्या जप्त झालेल्या गाड्या आहेत यांच्याशी पडताळणी करावी. जर आपली गाडी असेल तर ती योग्य ती आपली प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी आपण घेऊन जायची आहे. आणि नागरिकांना आवाहन करतो की गाड्या ज्या असतील त्या बाहेर लावत असताना व्हील लॉक वगैरे लावून आणि सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील. अशा पद्धतीने गाडी पार्क करायची आहे. कितीचा मुद्देमाल हस्तगत आत्तापर्यंत आपण 22-23 गाड्या आपण केलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 8,20,000 एवढ्या किमतीचा मुद्देमाल आपण इथं जप्त केलेला आहे. यामध्ये आमच्या DP पथकातले जे आहेत ते सचिन गोसावी, हितेश भांबरे, रूपचंद पारदी, दीपक एंबाडे, राजेंद्र सिंग राजपूत, हर्षल पवार, लखन पवार हे सर्व आमचं पथक होतं. या पथकाने ही कामगिरी केलेली आहे.